फ्रेंड्स, मुक्ताल जोशी या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामधील लिपिक व शिपाई पदासाठी सराव पेपर 8वा घेणार आहोत. याच्या अगोदर 7 सराव पेपर आपले झालेले आहेत. खरं म्हणजे आपलं रोज संध्याकाळी 10:30 वाजता लाईव्ह लेक्चर असतं, परंतु माझ्या तब्येतीमुळं मागील 3-4 दिवसामध्ये लाईव्ह लेक्चर घेता आलं नाही. आज थोडासा आवाज बरा आहे, तर मी ऑफलाईनमध्ये पेपर टाकत आहे आणि संध्याकाळी 10:30 वाजता लाईव्ह लेक्चरसुद्धा होणार आहे. तर हा आपला 8वा पेपर आहे. याच्या अगोदरचे 7 व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहून घ्या. ते तुम्हाला कुठं पाहता येतील, तर आपलं जे विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल आहे त्याची प्लेलिस्ट ओपन केल्यानंतर न्यायालय भरतीच्या प्लेलिस्टमध्ये अगोदरचे झालेले सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला न्यायालय भरती ई-बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई-बुक विकत घ्या. याच्यामधून लिपिक आणि शिपाई दोन्ही पदांचा सिलेबस तुमचा छान कव्हर होणार आहे. म्हणजे संपूर्ण सिलेबस वन लाईनर स्वरूपात दिलेला आहे. लिपिकचे सरावासाठी 215 पेक्षा जास्त टॉपिक वाईज पेपर दिलेले आहेत. शिपाईचे 80च्या आसपास टॉपिक वाईज पेपर दिलेले आहेत आणि झालेले पेपरसुद्धा लिपिक आणि शिपाईचे यामध्ये दिलेले आहेत. निश्चितच तुम्हाला फायदा होईल. चला तर मग आता पहिला प्रश्न आपण पाहूयात. तर पहिला प्रश्न आहे, पहा, पुढीलपैकी कोणत्या शहरात, माझा आवाज थोडा वेगळा येईल बरं का, त्याला पर्याय नाहीये, तब्येत अजूनही पूर्ण बरी नाहीये. पुढीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन करण्यात आले आहे? आता या ठिकाणी पहा, सर्किट बेंच कुठं स्थापन करण्यात आलेला आहे, तर ते कोल्हापूर या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे. आणि हे जे मुंबई उच्च न्यायालयाचं किंवा बॉम्बे हायकोर्टचं सर्किट बेंच कोल्हापूरला स्थापन झालेलं आहे, तर हे किती जिल्ह्यांसाठी आहे? ते एकूण 6 जिल्ह्यांसाठी आहे. हे पण माहिती असू द्या. त्याच्यानंतर बॉम्बे हायकोर्टचे जे बेंच आहेत किंवा त्यांना आपण खंडपीठ म्हणतो, ते महाराष्ट्रामध्ये नागपूर, औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आणि गोव्यामध्ये पणजी या ठिकाणी आहे. आणि बॉम्बे हायकोर्टचं जे कार्यक्षेत्र आहे ते संपूर्ण महाराष्ट्र राज्य आहे, संपूर्ण गोवा राज्य आहे, म्हणजे 2 राज्यांसाठी आहे आणि एक केंद्रशासित प्रदेश. कोणता केंद्रशासित प्रदेश? तर दादरा नगर हवेली आणि दीव व दमण, तर असे 2 राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेश, एवढं मोठं कार्यक्षेत्र बॉम्बे हायकोर्टचं आहे. आणि त्याचं एक सर्किट बेंच आहे आणि 3 खंडपीठ आहेत, नागपूर, औरंगाबाद खंडपीठ आणि तुमचं पणजी खंडपीठ. खालीलपैकी कोणती संगणकाची भाषा नाही? याच्यामध्ये पहा, कोबोल ही संगणकाची भाषा आहे, जावा ही संगणकाची भाषा आहे, C++ ही संगणकाची भाषा आहे, परंतु MMS ही संगणकाची भाषा नाही. तर डी हे त्याचं उत्तर आहे, MMS. महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे? तर महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवरनं सातपुडा हा पर्वतरांग किंवा सातपुडा डोंगर स्थित आहे. खरं म्हणजे ही पर्वतरांग आहे. प्रामुख्याने मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा अमरावती आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपल्याला सातपुडा पर्वताच्या काही रांगा आढळतात आणि पूर्व पश्चिम दिशेमध्ये ही पसरलेली आहे. हा जो सातपुडा पर्वत आहे ना, हा अवशिष्ट प्रकारचा पर्वत आहे. पहा, कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? अवशिष्ट प्रकारचा पर्वत आहे. सह्याद्री पर्वत हा महाराष्ट्राच्या पश्चिमेला आहे. खरं म्हणजे महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. अरबी समुद्र आणि सह्याद्री पर्वत यांच्या दरम्यान चिंचोळी अशी कोकण किनारपट्टी आहे. मेळघाट हा अमरावती जिल्ह्यामध्ये आहे आणि आपले हे जे सातमाळा आहे हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्या पुढे पहा, आता चौथा प्रश्न आपण पाहूयात. चौथा प्रश्न आहे, नाबार्ड प्रत्यक्षपणे डॅश डॅशला पतपुरवठा करते. आता ही नाबार्ड ही जी संस्था आहे ना, हिची स्थापना 1982 ला झालेली आहे. पहा, नाबार्ड असं त्याचं नाव आहे, नाबार्ड. याचं मुख्यालय आपल्या मुंबईमध्ये आहे आणि ही ना ग्रामीण भागामधील जे कृषी क्षेत्र आहे ना, शेतीच्या संदर्भात त्यांना पतपुरवठा करत असतं. याचं उत्तर आहे राज्य सहकारी बँक, हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे पहा, म्हणजे नाबार्डचा फुल फॉर्मच असा आहे, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट. म्हणजे ग्रामीण भाग आणि कृषी क्षेत्रासाठी ही नाबार्ड बँक काम करत असते. सर्वोच्च बँक असं म्हणतात ग्रामीण बँक आणि कृषी बँकाची. जसं आपलं सर्व बँकांची सर्वोच्च बँक ही RBI, तसं ग्रामीण आणि कृषी बँकांची नाबार्ड ही सर्वोच्च बँक मानली जाते. NIV, आता NIV म्हणजे काय?
तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी कोठे आहे? तर हे आहे पुणे या ठिकाणी आहे. आपण त्याला राष्ट्रीय विषाणू संस्था असं म्हणतो बरं का मराठीमध्ये. मराठीमध्ये काय म्हणलं जातं? राष्ट्रीय विषाणू संस्था असं म्हणतात. आणि काही वेळेला आपल्याला NIVचा फुल फॉर्म पण विचारलेला आहे. तर NIV म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी असा त्याचा फुल फॉर्म आहे. आता त्याच्यानंतर 6वा प्रश्न आहे. भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाची नियुक्ती डॅश डॅशकडून होते. तर भारताचा नियंत्रक आणि महालेखा परीक्षक ज्याला आपण कॅग असं म्हणतो, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, तर यांची नियुक्ती ही राष्ट्रपतींकडून होत असते. हे त्याचं उत्तर आहे, भारताचे राष्ट्रपती. त्याच्यानंतर पाहता 7वा प्रश्न स्क्रीनवर दिसत आहे. 7वा प्रश्न आहे पहा, खालील नमूद सह्याद्रीतील प्राकृतिक भूरचनांचे उत्तर दक्षिण अभिमुखता करून क्रम लावा. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर खाली जे नावं दिलेली आहेत ती जी प्राकृतिक भूरचना आहे त्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे आपल्याला योग्य असा क्रम लावायचा आहे. मग आता यांचा क्रम लावायचा झाला तर याच्यामध्ये पहा, सर्वात उत्तरेला रायगड किल्ला आहे जो की रायगड जिल्ह्यात आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी होती. त्याच्या दक्षिणेला वरंधा घाट आहे. वरंधा घाट हा पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या सीमारेषेवर आहे. अर्धा पुणे जिल्ह्यात आहे, अर्धा रायगड जिल्ह्यात आहे. आणि हा पुणे जिल्ह्यातील भोर आणि रायगड जिल्ह्यातील महाड यांच्या दरम्यान आहे. त्याच्या दक्षिणेला येतो पहा प्रतापगड किल्ला जो की सातारा जिल्ह्यामध्ये आहे, जावळीच्या खोऱ्यामध्ये. आणि प्रतापगड किल्ल्यावरच छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट झाली होती. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय झाला होता वगैरे इतिहास सर्वांना माहिती आहे. अतिशय ऐतिहासिक असं ठिकाण आहे आणि स्वराज्यासाठी अतिशय महत्त्वाची घटना त्या ठिकाणी घडलेली. आणि त्याच्या दक्षिणेला आहे कुंभार्ली घाट. तर मग बी हे त्याचं उत्तर येते पहा, CBD हे त्याचं उत्तर आहे. कुंभार्ली घाट कोणत्या 2 ठिकाणांच्या दरम्यान आहे ना, हे मला कमेंट करून आवर्जून सांगा सर्वांनी. त्याच्या पुढे पाहता खालीलपैकी कोणते पक्षी अभयारण्य नाही? या ठिकाणी पाहता सलीम अली हे पक्षी अभयारण्य आहे. नाल सरोवर हे सुद्धा पक्षी अभयारण्य आहे. केवलादेव हे सुद्धा पक्षी अभयारण्य आहे राजस्थानमधील. परंतु ताडोबा हे पक्षी अभयारण्य नाही. तर हा काय आहे? व्याघ्र प्रकल्प आहे जो की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प हा ताडोबाच आहे. हे पण माहिती असू द्या तुम्हाला. त्याच्या पुढे आता 9वा प्रश्न आहे पहा, बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या घटना दुरुस्तीनुसार तरतुदी कोणत्या घटना दुरुस्त 1 मिनिट मी छोटं करतो म्हणजे व्यवस्थित वाचता येईल आपल्याला. कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते असं ते आहे. म्हणजे बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते? तर त्याचं उत्तर आहे हेबियस कॉर्पस. म्हणजे आपलं भारतीय राज्यघटनेमध्ये ना कलम 32 आहे पहा. म्हणजे जे आपले जे 6 मूलभूत हक्क भारतीय नागरिकांना मिळालेले आहेत त्याचं पालन जर शासनाने केलं नाही तर त्याच्या विरोधामध्ये न्यायालयामध्ये जाण्याचा अधिकार आहे. म्हणजे घटनात्मक संरक्षण आहे आणि या कलम 32 नुसार ते संरक्षण आहे. आणि म्हणून कलम 32ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेचा आत्मा व हृदय असं म्हटलेलं आहे. आणि या कलम 32 नुसार 5 प्रकारचे अर्ज तुम्ही न्यायालयामध्ये करू शकता जर तुमच्या मूलभूत हक्कांवर गदा आलेली असेल तर. तर त्यापैकी हा हेबियस कॉर्पस आहे आणि तो अटक आणि स्थानबद्धता यापासून संरक्षण देत असतो. त्याच्या पुढे पहा आता 5 प्रकारचे ते अर्ज करतात ते पण माहिती असू द्या. महाराष्ट्राची किनारपट्टी डॅश म्हणून ओळखली जाते. तर महाराष्ट्राची जी किनारपट्टी आहे ना ती कोकण किनारपट्टी म्हणून ओळखली जाते. कारवार किनारपट्टी कर्नाटकमध्ये येते. मलबार किनारपट्टी ही केरळ या राज्यामध्ये येते. अटल किनारा कुठं आहे ते मला आवर्जून कमेंटमध्ये सांगा सर्वांनी. तर महाराष्ट्रामध्ये त्याला कोकण किनारा असं म्हटलं जातं. अजून 20 प्रश्न आपण पाहणार आहोत. पण जर तुम्हाला हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये आत्तापर्यंत 80पेक्षा जास्त पेपर मी दिलेले आहेत. त्यापैकी 30 टेस्ट ह्या ऑनलाईन आहेत आणि बाकीच्या 50 टेस्ट ह्या टॉपिक वाईज आहेत. म्हणजे 30-30 मार्कांच्या टेस्ट आहेत. निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता नेक्स्ट. त्याचा सरावासाठी टेस्ट सिरीजचा फायदा होतो बरं का. आणि न्यायालय ई बुकमधून
अभ्यास होतो सिलेबसनुसार आणि टेस्ट सिरीजमधून सराव होतो. मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीमध्ये केले जाते? तर मराठी भाषेचे लेखन हे देवनागरी या लिपीमध्ये केलं जातं आणि या देवनागरी लिपीलाच आपण बाळबौद्ध लिपी असं सुद्धा म्हणत असतो. काय म्हणत असतो आपण? बाळबौद्ध लिपी असं सुद्धा या देवनागरी लिपीला आपण म्हणत असतो. भारतीय राज्यघटनेचे कलम 51A कशाशी संबंधित आहे? तर भारतीय राज्यघटनेमधील जे कलम 51A आहे ना, ते कशाशी संबंधित आहे? तर मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे. मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे. आणि सोर्नशीन कमिटीच्या शिफारशीनुसार भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. सुरुवातीला 10च मूलभूत कर्तव्ये होती, परंतु आता भारतीय नागरिकांची एकूण 18 मूलभूत कर्तव्ये आहेत. मूळ राज्यघटनेमध्ये या मूलभूत कर्तव्यांचा समावेश नव्हता, परंतु नंतर या मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्याच्या पुढे पहा आता 42व्या घटनादुरुस्तीनुसार 42व्या घटनादुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश राज्यघटनेमध्ये करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर आता चौरी चौरा घटनेने डॅश डॅश हे आंदोलन संपुष्टात आले. तर चौरी चौरा हे बिहारमधील ठिकाण आहे. तर चौरी चौरा या 1922ला ही घटना झाली पहा. तर चौरी चौरा या घटनेने असहकार चळवळ स्थगित करण्यात आलेली आहे. 1 ऑगस्ट 1920ला असहकार चळवळ सुरू झाली आणि चौरी चौरा या घटनेमध्ये एका पोलीस स्टेशनला जमावाने जाळून टाकलं. त्याचा निषेध म्हणून हिंसक कारवाई झाली म्हणून महात्मा गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केलेली आहे 1922 मध्ये. त्याच्यानंतर पाहता भांगडा हे कोणत्या राज्याचे नृत्य आहे? आता भांगडा हा जो डान्स प्रकार आहे किंवा भांगडा हे जे नृत्य आहे कोणत्या राज्याचं आहे? सगळ्यांना माहिती आहे, पंजाब या राज्याचा आहे. भांगडा डान्स तुम्ही लग्नामध्ये वगैरे बऱ्याच वेळेला केला असेल तर पंजाब हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे आता खालीलपैकी कोणती कादंबरी अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेली नाही? तर अण्णाभाऊ साठे यांनी न लिहिलेली कादंबरी कोणती आहे माहिती आहे का? तर बारी हे त्याचं उत्तर आहे. त्यांनी चित्रा ही कादंबरी लिहिली, वैर ही कादंबरी लिहिली, रानगंगा ही कादंबरी लिहिली आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची प्रसिद्ध कादंबरी कोणती असेल? तर ती आहे फकीरा. हे सुद्धा तुम्हाला माहिती असू द्या. त्याच्या पुढे आता 16 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. प्रश्न आहे पहा, देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे डॅश डॅश होय. आता देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती असते? तर ती आहे संसद. आणि संसद कायदे तयार करते म्हणूनच आपण संसदेला कायदे मंडळ असं म्हणत असतो. तर संसद हे त्याचं उत्तर आहे. आणि संसदेमध्ये कोणाचा समावेश होतो? तर भारताचे राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा या तिघांपासून संसद तयार होत असते. माहिती तंत्रज्ञान संदर्भाने P2P या संबोधनाचा अर्थ काय होतो? आता माहिती तंत्रज्ञानामध्ये P2P याचा जो अर्थ आहे ना, तो अर्थ काय होतो माहिती आहे का? पीअर टू पीअर असा त्याचा अर्थ होतो. काय अर्थ होतो त्याचा? पीअर टू पीअर असा त्याचा अर्थ होतो. 1 नंबरचं त्याचं उत्तर आहे पीअर टू पीअर हे त्याचं उत्तर आहे. आता त्याच्या पुढे पहा, मेरी कोम ही भारतीय खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर मेरी कोम ही जी भारतीय खेळाडू आहे ना, ही कशाशी संबंधित आहे? तर ती बॉक्सिंग या खेळाशी संबंधित आहे. ऑलिम्पिक पदक पण तिनं जिंकलेले आहेत, जागतिक स्पर्धा सुद्धा तिनं जिंकलेल्या आहेत. मेरी कोम ही कोणत्या राज्यातील रहिवासी आहे ते मला कमेंट करून सांगा. भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? तर भारताचा प्रथम नागरिक हे भारताचे राष्ट्रपती असतात. त्याच्या पुढे पाहता बी हे त्याचं उत्तर आहे भारताचे राष्ट्रपती. गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गुगामल हे जे राष्ट्रीय उद्यान आहे ना, हे अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. तर अमरावती हे त्याचं उत्तर आहे. अजून 10 प्रश्न आपल्याला पाहायचेत मित्रांनो. पण जर तुम्हाला हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. हे घेतलं तर तुम्हाला न्यायालय भरतीचं ई बुक घ्यायची आवश्यकता नाही. यामध्ये न्यायालय भरती ई बुक फ्रीमध्ये दिलेलं आहे आणि कॉम्प्युटर, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी यांचे जे रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत ते सुद्धा याच्यामध्ये दिलेले आहेत. निश्चितच तुम्हाला परीक्षेमध्ये याचा फायदा होणार आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता नेक्स्ट. 21 नंबरचा प्रश्न तुम्हाला आता स्क्रीनवर दिसेल पहा. आणि प्रश्न आहे, भामरागड टेकड्या खालीलपैकी कुठे स्थित आहेत? तर भामरागड ह्या ज्या टेकड्या आहेत ना, ह्या
गडचिरोली या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत आणि महाराष्ट्राच्या पूर्व दिशेला आहेत. त्याच्या पुढे पाहता ऑलिव्ह रिडले ही कशाची जात आहे? ऑलिव्ह रिडले ही जी आहे ना, ही कासवाची जात आहे. पहा बी हे त्याचं उत्तर आहे, कासवाची जात. छोटे छोटे कासव आपण किनाऱ्यावर पाहतो की नाही. जागतिक चिमणी दिवस कधी असतो? तर जागतिक चिमणी दिवस हा जो आहे ना, हा दरवर्षी 20 मार्च या तारखेला साजरा केला जातो. जागतिक चिमणी दिवस कधी असतो? तर 20 मार्च या तारखेला असतो. 1921 मध्ये मोपला विद्रोह कोणत्या राज्यात झाला? तर 1921 मध्ये जो मोपला विद्रोह झाला ना, तो केरळ या राज्यामध्ये झालेला आहे. सी हे त्याचं उत्तर आहे, केरळ हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे नैसर्गिक रबर हा एक डॅश डॅशचा पॉलिमर आहे. आता नैसर्गिक रबर हे काय माहित आहे का? तर तो हा जो आयसोप्रीन नावाचा जो आहे ना घटक, त्याचा एक पॉलिमर आहे. तर आयसोप्रीन हे त्याचं उत्तर आहे, आयसोप्रीन. रबराची झाडं वगैरे केरळमध्ये जास्त पाहायला भेटतात बरं का आपल्याला. अंमलबजावणी संचालनालय ईडी कोणत्या मंत्रालयाच्या अधीन काम करते? आता ईडी सर्वांना माहिती आहे, ईडीचा फुल फॉर्म होतो एन्फोर्समेंट डायरेक्टरेट, त्यालाच आपण अंमलबजावणी संचालनालय असं म्हणतो. तर हे वित्त जे मंत्रालय आहे ना, अर्थ मंत्रालय, त्याच्या अंतर्गत काम करणारी संस्था आहे. आणि सध्या ईडीचा भीती, जे मोठमोठे आर्थिक गुन्हेगार आहेत त्यांना ईडीची फार मोठी भीती असते. पहा, खालीलपैकी कोणता जीवाणूजन्य रोग नाही? आता जीवाणूजन्य रोग म्हणजे काय? तर असे रोग जे जीवाणूमुळे होतात त्यांना जीवाणूजन्य रोग असं म्हणतो. तर विषमज्वर हा जीवाणूजन्य आहे, क्षयरोग हा जीवाणूजन्य आहे, कॉलरा हा जीवाणूजन्य आहे, परंतु पोलिओ हा जीवाणूजन्य नाही. तर हा कशामुळे होतो? विषाणूमुळे होतो. जे आजार विषाणूमुळे होतात त्यांना विषाणूजन्य म्हणतात, जे आजार जीवाणूमुळे होतात त्यांना जीवाणूजन्य असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर आता 28 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. प्रश्न आहे पहा, पंजाबमध्ये झालेल्या कुका विद्रोहाचे नेतृत्व कोणी केले होते? तर पंजाबमध्ये झालेला जो कुका नावाचा विद्रोह आहे त्याचं नेतृत्व रामशिंग यांनी केलेलं होतं. ए हे त्याचं उत्तर आहे, रामशिंग. त्याच्यानंतर भारत शेवट समाजाची स्थापना कोणी केली? त्याला इंडियन सर्वंट सोसायटी असं सुद्धा म्हटलं जातं. तर ही जी भारत शेवट समाज आहे ना, त्याची स्थापना गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली. त्यांनाच आपण नामदार गोपाळ कृष्ण गोखले असं म्हणतो. ते मवाळवादी नेते होते. महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु सुद्धा गोपाळ कृष्ण गोखलेच आहेत आणि त्यांनी स्थापना पुणे या ठिकाणी केलेली आहे. आजही ती संस्था पुण्यामध्ये अस्तित्वात आहे. त्याच्यानंतर आता 30वा प्रश्न आपण पाहूयात. विठ्ठलरामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केलेली आहे आणि महादेव गोविंद रानडे हे वेगवेगळ्या संस्थांमध्ये कार्यरत होते. त्याच्यानंतर मिडनाईट चिल्ड्रन या कादंबरीचे लेखक कोण? तर मिडनाईट चिल्ड्रन ही जी कादंबरी आहे ना, ही सलमान रश्दी यांनी लिहिलेली आहे. जर तुम्हाला हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये तुम्हाला 10 फुल टेस्ट मिळणार आहेत ऑनलाईन आणि बाकी आत्तापर्यंत 215 टॉपिक वाईज टेस्ट त्यामध्ये अपलोड झालेले आहेत. अजून रोजच्या रोज अपडेट होत जातं. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.